हेचे काम मुळार पळय ही गॅप पयलीं हे हांगा चड जातले तितली गॅप वाडली एक वर्सांत आनी वाडटली तेच्या खातीर केन्ना हे पळय ही गॅप व्हडली गॅप ही पळय केन्ना हे कोसळूंक शकता फाटले फावट हांगा वरतून घाट जातले मागीर टेम्परी तेंच्यांनी हॉटमिक्स घालून लेवल करून मातशें हें केलें ते वयल्यान पूण हांगा ही गॅप जाल्ली आसा आनी हे सगळें आतां हायवेचें उदक येता तें आमच्या गवंडी वाड्यान येता तेंच्यांनी आतां केबलाची हें केली की त्या लायनीचे चडा वयल्यान माती येता ती कंप्लीट हांगा आमच्या वाड्यार येता त्या रोडार न्यू रोड केला आमदारान तेचेर माती येता सगळी आनी ही फुटपाथ केल्ली आमी ताका 4 वर्सांनी आनी पळय तो चिखल दिसता तुमकां सबंद रेबो फुटपाथ हांगा येता सबंद आनी आतां वचपाक डेंजरस आहाय पळय तुमी पळयात 2 व्हिलर ब्रेक मारल्यार हांगा खंय फुटपाथीर स्लीप जातली गाडी आतां कोणाक म्हणून सांगचें आतां हो तुमकां सर्वीस रस्तोय सारको ना न्हू हय तो पळय तो मातसो इतलो आहा तो तुमकां म्हाका दिसता अरावंड 80-90 मिटर जावचो ना इतलो तो रोड हालून करिना काय सांगलेलं तुमकां डिपार्टमेंटान केव्हा बी करता म्हणून डिपार्टमेंटान कितें सांगून उरलें आमदारान म्हटलेलें एक फावट आमकां करून दिता म्हणून आजून काय त्या रोडाचें जावंक ना असो रावंडाक येतालो तेन्ना म्हाज्या नजरेक पडलें की एक गॅप पडले हांगा दोनी सायडीन पळयला हांवें सकाळी आयज दोनी सायडीन पुलाक गॅप पडले आनी एज पर म्हाज्या भावान म्हाका 2 दीस थोडे दीस पयलीं सांगलेलें हे आवाज जो जाता गाडी येता रातची गाडी येता आनी जे आवाज जाता आवाजान आमकां न्हीद पडना रातची खूपच मोठो आवाज जाता हेवी व्हेकल येयले जाल्यार घडम घडम असो आवाज जाता आमकांय त्या सायडीन त्रास जाता आमची जरी 50 मिटरा घरां आसली तरी आमकां खूपच त्रास जाता ह्या गाडयांक लागून आवाज हे गॅपाक पडल्या आनी गॅपान हे रोड बसता पूल बसता सकयल ते आवाज जाता भरपूर सरकारान हेचेर खातीर तोडगो काडपाचो हे मातशे जे खड्डे पडला गॅपी पडला ते मातशे बुजोवपाचे आनी नागरिकांक जो त्रास जाता त्या त्रासा पासून मातशी सुटका करपाची हे पुलाची दुरुस्ती करून सध्या आम्ही तांबोशे जो राष्ट्रीय महामार्ग 66 आहे आणि या ठिकाणी जो उड्डाण पूल आहे तो उड्डाण पुलाचा जो जॉईंट रस्ता आहे आणि त्याला भेगा दृष्टीस पडतात आणि भविष्यात याला पुलाला धोका निर्माण होऊ शकतो असं स्थानिकांचं म्हणणं आहे रात्रीच्या वेळी ज्यावेळी मोठ्या प्रमाणात वाहने ये जा करत असतात तेव्हा मोठ्या प्रमाणात आवाज येतो आणि स्थानिकांना या पुलाचा भयंकर त्रास होतो आहे सार्वजनिक बांधकाम खाते राष्ट्रीय महामार्गाने या ठिकाणी जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी एकदा या रस्त्याची आणि जो उड्डाण पूल आहे त्याची पाहणी करावी किती प्रकारे जो कठडा बसलेला आहे आणि गॅप पडलेली आहे ती आपल्याला दिसून येते त्याच पद्धतीने या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे सर्व्हिस रस्ते होते ते रस्ते अत्यंत धोकादायक स्थितीत बनलेले आहेत नागरिकांनी अनेक वेळा गावात जाणारे सर्व्हिस रस्ते व्यवस्थित करावेत अशी मागणी केली होती परंतु सरकारने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे नागरिकांना अनेक प्रकारचा त्रास या रस्त्यावरून सहन करावा लागत आहे पुलाच्या खाली जी फुटपाथ आहे चालण्यासाठी किंवा दुचाकी वाहन 4 चाकी वाहन कशाही पद्धतीने नागरिकांना नियोजित स्थळी जावं लागतं आणि त्याची स्थिती जर आपण या चित्रात बघू शकतो सरकारने याकडे ताबडतोब लक्ष देऊन पुलाचं काम करत असताना उड्डाण पुलाला भविष्यात धोका होणार नाही आणि जे सर्व्हिस रस्ते आहेत ते सर्व्हिस रस्ते व्यवस्थित करावेत अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी